वेलकम बॅक टू माय चॅनल. आहे डे 4 आणि आज आपण बघत आहोत कॉन्क्रीट क्यूब टेस्टिंग ॲज पर IS 516 नुसार. तर चला बघूया. सगळ्यात पहिले आपण क्युरिंग टाईपमधून कॉन्क्रीट क्यूब बाहेर काढूयात. कॉन्क्रीट क्यूब बाहेर काढल्यानंतर सगळ्यात पहिले त्याचा वेट करूयात. वेट आहे 8.99 kg. त्यानंतर CTMवर बेस प्लेटवर त्याला ठेवूयात. प्लेटवर ठेवून त्याला अप्पर प्लेटला टाईट करूयात. अप्पर प्लेट टाईट झाल्याच्या नंतर प्रेशर वॉलला टाईट करूयात. प्रेशर वॉल टाईट झाल्यानंतर ग्रीन बटन दाबून प्रेशर द्यायला चालू करूयात. प्रेशर हळूहळू वाढत चाललेलं आहे. हे जे एक पॉईंट दिलेले आहेत त्या एक पॉईंटची व्हॅल्यू आहे 10 kN. आता आपण 500 kN पर्यंत आलेलो आहोत. 700 kN पर्यंत आलेलो आहोत. 700 kN पर्यंत आलेलो आहोत. आता जो पॉईंटला ब्रेक होईल तो आपण नोट करू. हा 800 kN ब्रेक झालेला आहे. हा सेकंड क्यूब घेत आहोत. सेकंड क्यूबला आपण बेस प्लेटवर ठेवूयात. अप्पर प्लेटला टाईट करूयात. अप्पर प्लेट टाईट झाल्याच्या नंतर प्रेशर वॉल टाईट करूयात. आणि हा रेडवाला काटा आहे तो टेम्पररी असतो, जो आपला प्रेशर वाढत चालला की त्यासोबत वरती जातो आणि जेव्हा आपण प्रेशर रिलीज करतो त्यावेळी तो ब्लॅकवाला काटा खाली येतो आणि रेडवाला जागेवर राहतो. म्हणजे आपल्याला जी रिडिंग आलेली आहे ती प्रॉपर राहते, मिसमॅच होत नाही त्याच्यामध्ये. रिडिंग वाढत चाललेली आहे. 600 kN, 700 kN. आता ब्रेक कधी होते बघूया. 790 kN ला ब्रेक झालेला आहे. आता बघा प्रेशर रिलीज केल्याच्या नंतर ब्लॅकवाला काटा खाली येतो, रेडवाला जागेवर राहतो. हा थर्ड क्यूब आहे, त्याचा वेट बघूया. 9.01 kg आहे. त्यानंतर CTM मशीनमध्ये ठेवूयात. CTM मशीनमध्ये ठेवत असताना बेस प्लेटवर जो सर्कल आहे त्याला जे क्यूबचे 2 कॉर्नर आहेत ते प्रॉपरली पॅरलल पाहिजेत. त्यानंतर अप्पर प्लेट टाईट करूयात. आणि क्यूब ठेवत असताना एक लक्षात ठेवावं की जो आपण क्यूब कास्ट करत असताना जो टॉप सरफेस फिनिश करतो किंवा त्याच्यावर आपण ID मार्क करतो तो आपल्या फ्रंटला पाहिजे, म्हणजे आपल्या फेस समोर पाहिजे. प्रेशर वॉल टाईट करूयात आणि प्रेशर द्यायला चालू करूयात. प्रेशर हळूहळू वाढत चाललेलं आहे. 600 kN पर्यंत आलेलं आहे. 700 kN पर्यंत आलेला आहे. 800 kN ला ब्रेक झालेला आहे तिसरा क्यूब. आपला हा एक सॅम्पल आहे. एक सॅम्पल म्हणजे आपले 3 क्यूब असतात. तर चला बघूयात. आता जे आपले 3 रेटिंग आलेले आहेत ते आपण इथं नोट डाऊन गिवन मध्ये काय काय लागते. डेट ऑफ कास्टिंग, ग्रेड ऑफ कॉन्क्रीट, त्यानंतर क्यूबचा एरिया, त्यानंतर एज ऑफ टेस्टिंग म्हणजे कितव्या दिवशी आपण टेस्टिंग करतोय आणि टेस्टिंग डेट त्याचा फॉर्म. आणि 1 kN म्हणजे 1000 न्यूटन. कारण की आपला जो आन्सर येणार आहे त्याचं युनिट आहे Nm². आणि आपण जे क्यूब ब्रेक केलेले आहेत ते kN मध्ये केले, त्याला कन्वर्ट करूया. म्हणजे समजा 800 असेल तर 800 × 1000 करूयात, 790 × 1000 करूयात आणि 800 × 1000 करूयात. त्यानंतर आपला जो फॉर्म्युला आहे मॅक्झिमम लोड अप्लाइड अपॉन क्रॉस सेक्शन एरिया, त्याप्रमाणे आपण सगळी व्हॅल्यू आपण टाकून घेऊयात. जसे 8 लाख डिवाइड बाय 22,500. त्याचा आन्सर आलेला आहे 35.56 Nm². ही पहिली रिडिंग. त्यानंतर दुसरी रिडिंग 35.11 Nm² आणि तिसरी रिडिंग आहे 35.56 Nm². आपण एक टेबल बनवलेला आहे, त्याच्यामध्ये आपण बघू शकता सिरियल नंबर, लोकेशन, पोरिंग डेट, ग्रेड ऑफ कॉन्क्रीट, डे, टेस्टिंग डेट, वेट ऑफ क्यूब, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ, रिझल्ट, ॲव्हरेज स्ट्रेंथ आणि रिक्वायर्ड स्ट्रेंथ आलेली आहे. तिला आता आपण किती % आले हे काढूया. त्यासाठी फॉर्म्युला आहे ॲव्हरेज स्ट्रेंथ अपॉन ग्रेड ऑफ कॉन्क्रीट × 100. म्हणजे जे आपला आता रिझल्ट आलेला आहे 35.41 डिवाइड बाय 30 × 100. त्याचा व्हॅल्यू आलेला आहे 118% आलेला आहे. म्हणजे ते आपला क्यूब पास झालेला आहे. त्यानंतर आपण बघत आहोत की कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ कॅल्क्युलेट फॉर्म्युला. आता समजा हा तक्ता दिलेला आहे. ह्या तक्त्यामध्ये तुम्हाला 1 डे, 3 डेज, 7 डेज, 14 डेज आणि 28 डेजचं दिलेलं आहे. पण आता समजा तुम्हाला 2 डेजची किंवा 4 डेजची काढायची असेल तर तुम्ही कसं काढणार. त्यासाठी फॉर्म्युला आहे एज अपॉन 4.7 + 0.833 × एज × FCK. आता FCK म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कॉन्क्रीट क्यूब. एक्झाम्पल बघूयात. 4 डेजचं काढूयात आपण. 4 डिवाइड बाय 4.7 + 0.833 × 4 × FCK. म्हणजे FCK म्हणजे 30 ग्रेडचा आपला कॉन्क्रीट आहे म्हणून FCK 30 पकडूया. त्याचा आन्सर आलेला आहे 14.94 Nm². आता 14.94 Nm² आला. ही किती % स्ट्रेंथ आली हे कसं काढायचं.
ॲव्हरेज वेट अपॉन ग्रेड ऑफ कॉन्क्रीट इंटू 100 म्हणजे 14.94 डिवाइड बाय 30 इंटू 100. त्याचा आन्सर आलेला आहे 49.80. अशाच व्हिडिओसाठी ह्या चॅनलवर जोडून राहा. लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करायला विसरू नका.